नागपूरमधल्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात पोलिसांचं दुर्लक्ष हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। घटनेला 60 तास उलटून गेलेत तरी सुद्धा 6ही आरोपींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले गेलेले नाहीयेत। पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे तपास यंत्रणेवर आणि तपासाच्या पद्धतीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। नागपूरच्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये गाडीनं 9 जणांना चिरडलं। हे सर्वजण मजूर होते आणि या 9 जणांपैकी दोघांचा मृत्यू झाला तर काही जण गंभीररित्या जखमी आहेत। तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, काय नेमकं कारण रक्ताचे नमुनेही पोलिसांनी दिले नाहीयेत अजूनपर्यंत? ज्ञानदा, निश्चित अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे। या मजुराला चिरडण्याची घटना ही रविवारच्या मध्यरात्री 12 वाजताच्या सुमाराची होती आणि या घटनेला जवळपास आता 60 तास पूर्ण होत आहे। घटना घडल्यानंतर काही तासातच पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली होती। मात्र त्यानंतरची जी प्रक्रिया करायची पाहिजे ती प्रक्रियेमध्ये पूर्णतः नागपूर पोलिसांचा भोंगळ कारभार आपल्याला पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे। विशेष करून वाठोळा पोलिसांनी जेव्हा आरोपीला अटक केली आणि त्यांची वैद्यकीय चाचणी केली तेव्हा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांना नेण्यात आलं होतं। तिथल्या प्रशासनाने या 6ही आरोपींचे रक्ताचे नमुने घेतले होते आणि ते पोलिसांच्या स्वाधीन केले होते। त्यानंतर मग पोलिसांना 24 तासाच्या आत हे सगळे रक्ताचे नमुने फॉरेन्सिक विभागाकडे पाठवणं अत्यंत गरजेचं होतं। मात्र सोमवारला ईदनिमित्त सुट्टी आली होती। मात्र मंगळवारला एक दिवस पोलिसांकडे होता, त्या दिवशी देखील पोलिसांना हे रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवता आले असते। मात्र अजून तरी या क्षणापर्यंत तरी 6ही आरोपीचे रक्ताचे नमुने हे फॉरेन्सिक लॅब कडे तपासणीला गेलेले नाही आणि जर का पोलिसांनी यांना स्टोरेज करताना चुका केल्या असेल तर त्यामध्ये नमुन्यामध्ये देखील मोठे बदल होऊ शकतात। आपल्याला माहिती आहे की पुण्याच्या घटनेमध्ये ज्या प्रकारे रक्ताचे नमुने हेरफेर करण्याची घटना पुढे आली होती, त्यामुळे कुठेतरी आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नागपूर पोलिसांची जी भूमिका ती देखील संशयास्पद असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण की जर का ते रक्ताचे नमुने विशिष्ट तापमानामध्ये ठेवले गेले नसेल तर त्या रक्ताच्या नमुन्यामध्ये बदल होतात आणि मग ते आरोपी ते दारू पिऊन होते की नाही हे जर का सिद्ध करायचं असेल तर त्यामध्ये अडचणी येऊ शकतात। त्यामुळे निश्चितच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे। पीडित कुटुंब जरी गरीब पार्श्वभूमीचं असलं त्या संदर्भात कोणी आवाज उचलत नसला तरी पोलिसांची एक नैतिक जबाबदारी आहे आणि या क्षणाला जेव्हा आम्ही या संदर्भात कन्फर्मेशन केलं की तुमच्याकडे रक्ताचे नमुने आले का, तर जे सूत्र आहे त्यांनी सांगितलं की अद्याप तरी आमच्यापर्यंत रक्ताचे नमुने आले नाही। त्यामुळे पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। खरं तर पोलिसांनी आरोपींना अटक केली ही बरोबर आहे। सगळ्या घडामोडींमुळे पोलिसांच्या तपासाच्या सगळ्या प्रक्रियेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तुषार, ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।